वरोरा तालुक्यातील चिनोऱ्या गावाचे माजी सरपंच आणि ज्यांची पत्नी जे आहे उपसरपंच आता आहे ते अविनाश ढेंगळे जे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष आहे, त्यांनी त्या चिनोरा गावामध्ये बेकायदेशीरपणे जो टावर जे उभारणीच्या कामासाठी मदत केलेली आहे आणि त्या गावातील गावकरी जे बोलतायत की बाबा हा टावर जो बांधण्यात येत आहे तर त्याला एनओसी मिळाली का, तर आमचा जो आहे कार्यकर्ता त्यांनी विचारलं की बाबा टावरला एनओसी दिली आहे का, तर एका ग्रामपंचायत सदस्य बोतले मॅडमला फोनवरून बोलल्यानंतर ती गोष्ट जी आहे त्यांनी अविनाश ढेंगळेंना सांगितली। अविनाश ढेंगळेंनी मग याला फोन केला, फोनवर याला धमकी दिली जीवे मारण्याची आणि याच्या घरी सुद्धा 11 वाजता रात्री आणि रात्री 1 वाजता जाऊन जे आहे आई वडिलांना सुद्धा धमकी दिलेली आहे आणि एकूणच जे आहे हे दादागिरीवर जो आहे हा राष्ट्रवादीचा नेता उतरलेला आहे, गावामध्ये दहशत पसरवलेली आहे आणि म्हणून तो एकटा इथे चंद्रपूरला गेल्या 3 दिवसापासून आहे, घरी अन्न पाणी सुद्धा यानं घेतलेलं नाही, नंदुरबारचं मेडिकल आहे आणि एक प्रकारे दहशतीमध्ये आहे, म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तो आलेला आहे आणि म्हणून आम्ही त्यांना एसपी साहेबांकडे आता घेऊन जाणार आहोत आणि या संदर्भामध्ये वरोरा तालुक्यामध्ये जे शांतता भंग करण्याचं काम अविनाश ढेंगळेच्या माध्यमातून केल्या जात आहे, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, जीवे मारण्यापर्यंतचे गुन्हे 307 सारखे गंभीर कलमा त्यांच्यावर दाखल आहे आणि पुन्हा ती दादागिरी पसरवून जे आहे एक प्रकारची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न अविनाश ढेंगळेंच्या माध्यमातून होत आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आणि त्याच्या परिवाराकडून करण्यात येत आहे। त्यांना पण त्याच दिवशी त्यांनी रात्रीला कॉल करून त्यांना पण बघायला कोणत्या गावातून आले, काय नेमकं काय प्रकरण आहे तुमचं? माझं नाव सौरभ राजू झाडे आहे, मी चिनोरा या गावातला रहिवासी असून टावरबद्दल एनओसी का बरं दिली हे विचारणा केला असता सदस्य मॅडमनी आम्ही बहुमतात आहोत आणि आम्ही बहुमताने ते एनओसी पारित केली आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे काही विचारणा करायची आहे ते सरपंच मॅडमला बोलून घ्या। त्यानंतर त्यांनी लगेच माहिती, माझं बोलणं त्यांच्यासोबत झाल्यानंतर त्यांनी लगेच माहिती अविनाश नामक ढेंगडे या व्यक्तीला दिली आणि त्यांनी लगेच मला कॉल करून अश्लील शिवीगाळ देणं चालू केली आणि ते तेवढ्यातच नाही थांबले, त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आणि माझ्या घरी जाऊन शिवीगाळ पण करणं चालू केली आणि ते रात्री ते तर चालूच होता आणि त्यांचा प्रोग्राम तो रात्रभरच चालू होता। म्हणजे मला जवळपास त्यांनी रात्रभर कॉल केला, मी नाही आलो तर तू कुठं आहे, तुला उचलतो, ह्या त्या धमक्या देऊन आणि त्यानंतर माझ्या घरी गेले, तुमचा मुलगा कुठं आहे, हे कुठं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी घरी गेल्यानंतर मुलगा नाही आहे म्हणून असताना ते तिथून काही गोष्टी बोलून तिथून निघले आणि कारमध्ये बसत असताना त्यांनी हे शब्द वापरले की जर तो मला माहीतच आहे त्याचं मेडिकल नंदुरीला आहे, त्याला नंदुरीला जाताना कापून टाकीन तर त्याचा पत्ता नाही लागणार अशी धमकी दिली मला।